नमस्कार. प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजची रेसिपी आहे मटार करंजी. अगदी कमी तेलकट आणि छान खुसखुशीत होतात ह्या करंज्या. पार्टीसाठी स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे. हे बघा, इथे मी करंज्या बनवून घेतलेल्या आहेत. एक आपल्याला तोडून दाखवते. अजिबात तेलकट झालेली नाही आहे, छान खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम करंजीसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया. एक बाउल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 कप मैदा घालून घ्यायचा आहे. 2 मोठे चमचे बारीक रवा घालायचा आहे. अर्धा चमचा ओवा हातावर थोडासा क्रश करून घालायचा आहे. फ्लेवर खूप छान येतो त्याच्यामुळे. मीठ घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी इथे पाव चमचा मीठ घातलेलं आहे. 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. तूप गरम करून घातलेलं नाही आहे, नॉर्मल रूम टेम्परेचरचंच तूप घातलेलं आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं. आता पिठाला तूप छानपैकी चोळून घ्यायचं आहे, म्हणजे करंजीचं आवरण छान खुसखुशीत असं होतं. हे बघा, याची छान मूठ वळली जाते. तुपाचं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे. आता थोडंसं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आणि सेमी सॉफ्ट असं पीठ भिजवून घ्यायचं आपल्याला. खूप जास्त घट्ट भिजवायचं नाही, आपण याच्यामध्ये रवा घातला आहे त्यामुळे सेमी सॉफ्ट पीठ भिजवायचं आहे. इथे मी जवळजवळ अर्धा कप पाणी वापरलेलं आहे आणि पीठ भिजवून घेतलेलं आहे. पीठ आपल्याला छान झाकून ठेवायचं आहे, म्हणजे याच्यातला रवा पिठामध्ये छानपैकी भिजतो आणि पीठ घट्ट होतं. आता एका बाउलमध्ये काढून ठेवते मी पीठ. याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 15 मिनटं हे असंच सेट होऊ द्यायचं आहे. आता करंजीचं स्टफिंग तयार करायला घेऊया. तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. 2 आल्याचे तुकडे घालायचे, छोटे तुकडे घातलेले आहेत. 3 हिरव्या मिरच्या अशा मोडून घातलेल्या आहेत मी. मिरच्या तिखट नाही आहेत म्हणून मी 3 मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे, अर्धा चमचा धणे घ्यायचे आहेत. पाणी न घालता हे जाडसरच वाटून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मी जाडसर वाटून घेतलेलं आहे. आता पान गरम करायचं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं का जे वाटण तयार केलं आहे ते त्याच्यावरती परतवून घ्यायचं आहे. अर्ध्या मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती हे मी छानपैकी परतवून घेतलेलं आहे, याच्यातला रॉ स्मेल निघून जाईपर्यंत. आता याच्यामध्ये मटार घालून घ्यायचे आहेत. 1 कप मटार घातलेला आहे, फ्रेश मटार घातलेलं आहे. जर आपल्याकडे अवेलेबल नसेल तर फ्रोझन मटार घातले तरीही चालेल. परतवून घ्यायचं आहे अर्ध्या मिनटासाठी. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. अगदी लो फ्लेमवरती आपल्याला 4 ते 5 मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे. पटकन शिजतात मटार, जास्त वेळ लागत नाही. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. हे बघा, जवळजवळ 4-5 मिनटं हे मी छानपैकी शिजवून घेतलेलं आहे. परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित. चेक करून बघायचं आहे. हे बघा, मटारचे दाणे छानपैकी शिजलेत, छान सॉफ्ट झालेले आहेत. आता याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. मसाले घालूया. अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे, पाव चमचा हळद पावडर घालायची आहे. आमचूर पावडर घालायची आहे अर्धा चमचा, टेस्ट छान येते. आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल. आणि थोडासा गरम मसाला घालायचा, अगदी पाव चमचा. मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला याच्यामध्ये मी छानपैकी मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये 1 मीडियम साईजचा उकडलेला बटाटा मॅश करून घालायचा आहे आणि छानपैकी परतवून घ्यायचं आहे. हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी हे छान परतवून घेतलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. एखाद्या मिनटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, हे छानपैकी शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे, मिक्स करायचं आहे आणि मॅशरच्या साह्याने थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे. हे बघा, अगदी हलक्या हाताने मॅश करायचं आहे, जास्त नाही. इथे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे स्टफिंग. मग आपण करंजी तयार करायला घेऊया. पीठ छान भिजलेलं आहे, मळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. आता एक छोटा बॉल साईजचा गोळा घ्यायचा आहे पिठाचा. थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पुरी लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ लाटायचं नाही आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. इथे मी 2 पद्धतीने करंजी दाखवते, साचाचा वापर करून आणि बिना साचाची. माझ्याकडे करंजीचा साचा आहे, त्याच्यामध्ये आपण करंजी बनवून घेऊया आधी. तर ही जी लाटलेली पुरी आहे ती साच्यावरती घालून घ्यायची आहे. 2 चमचे जे स्टफिंग तयार केलं आहे ते घालून घ्यायचं आहे. स्टफिंग थंड झालेलं आहे, त्याच्यानंतरच करंजीमध्ये घालायचं आहे. साईडला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे
म्हणजे करंजी तळताना तेलामध्ये फुटत नाही, छान चिकटतात कडा याच्यात. थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे. आता साच्यामधून करंजी काढून घ्यायची आहे आणि याच प्रकारे बाकीच्या करंज्या पण करून घ्यायच्या आहेत. आणि करंजी तयार झाल्यानंतर झाकून ठेवायची आहे, कपडा घालायचा आहे त्याच्यामध्ये कॉटनचा आणि झाकून ठेवायचे आहेत, म्हणजे ते कडक होत नाहीत. आता दुसरी पद्धत दाखवते. हे बघा, इथे मी पुरी लाटून घेतलेली आहे पिठाची. 2 चमचे स्टफिंग घालून घ्यायचं आहे, थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने साईडला पाणी लावून घ्यायचं आहे, थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे. आणि जो आपला फिरकीचा चमचा असतो त्याने कट करून घ्यायचं आहे, किंवा पिझ्झा कटर असेल त्याने कट करून घेतलं तरीही चालेल. दोन्ही पद्धती खूप सोप्या आहेत. तर मी इथे साच्याने सगळ्या करंज्या तयार करून घेणार आहे. तयार केलेल्या करंज्या आपण 4 ते 5 दिवस एअरटाईट कंटेनरमध्ये घालून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो आणि जेव्हा लागेल तेव्हा फ्राय करून घेऊ शकतो. तर आता इथे मी सगळ्या करंज्या फ्राय करून घेणार आहेत. तर कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे. हे बघा, हलकंसं गरम करून घेतलेलं आहे तेल आणि करंजी आता याच्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. आधी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, त्याच्यानंतर मीडियम फ्लेमवरती करंज्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत, म्हणजे करंजीचं आवरण छान खुसखुशीत होतं. एक बॅच फ्राय व्हायला 5 ते 7 मिनटं लागतात, त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करायच्या आहेत, म्हणजे करंज्या मऊ पडत नाहीत. हे बघा, एखाद्या मिनटानंतर पलटी करून घ्यायच्या आहेत आणि छान क्रिस्पी होईपर्यंत, हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला करंज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. हे बघा, हलकासा रंग बदलला आहे. अजून 2-3 मिनटं मी करंज्या फ्राय करून घेते. हे बघा, छानपैकी फ्राय झालेल्या आहेत. वरचं आवरण छान खुसखुशीत असं झालेलं आहे. आता तेल निथळवून घ्यायचं आहे याच्यामधलं आणि टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं तेल आहे ते पण टिश्यू पेपरला सोक होतं आणि करंज्या अजिबात तेलकट होत नाहीत. बाकीच्या करंज्या पण याच प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहेत. हे बघा, दुसरी बॅच पण मी इथे फ्राय करून घेते. इथे मी सगळ्या करंज्या याच प्रकारे फ्राय करून घेतलेल्या आहेत. तर नक्की ह्या पद्धतीने करंज्या तयार करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपले रिप्लाय नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. हे बघा, इथे मी सगळ्या करंज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत. खूप छान लागतात चवीला. मस्त गरमागरम करंज्या चटणी किंवा सॉस बरोबर सर्व करायच्या आहेत. एक आपल्याला तोडून दाखवते. बघा, अजिबात तेलकट झाली नाही आहे, छान खुसखुशीत अशा झालेल्या आहेत करंज्या. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.